हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओत आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस सिरीज जे आपण आपल्या या चॅनलवर इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, त्या अंतर्गत आपण रोज 10 प्रश्न आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांना आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करतो. ओके, सो पर डे 10 प्रश्न पर सब्जेक्ट अशा पद्धतीने आपण यूट्यूबच्या माध्यमातून ते प्रश्न डिस्कस करतो. ओके, त्याआधी आपण ते जे काही प्रश्न आहेत आपण या आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच लॉन्च केलेली आहे त्यामध्ये क्विज फॉर्ममध्ये ते प्रश्न पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो एकंदरीत या लेक्चर सिरीजमध्ये किंवा या व्हिडिओत आपण डे 45व्या दिवशी जे काही प्रश्न आपण पोस्ट केलेले होते अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत, एकंदरीत प्रश्नांची ही अर्थशास्त्र अंतर्गत 9वी सिरीज असणार आहे. सो 9वी सिरीज अंतर्गत जे काही PYQs आपण पोस्ट केलेले होते ते आपण सविस्तर या व्हिडिओत डिस्कस करणार आहोत. ओके, आता या प्रश्न सिरीजमध्ये आपण जास्तीत जास्त जे काही अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत सैद्धांतिक पार्ट आहेत किंवा सिद्धांतावर जे वेगवेगळे थेरिटिकल प्रश्न आपल्याला आयोग विचारतो आहे आणि विशेषतः मेन्समध्ये विचारतो आहे ते या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस करूयात, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा आणि इतर जे काही मेन्स आहेत त्या अनुषंगाने आपला जो एकंदरीत प्रश्न कशा पद्धतीने विचारतो आहे आणि त्याचा अप्रोच कसा असायला पाहिजे या उद्देशाने आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात जे काही सिद्धांत वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांद्वारे मांडले गेलेले आहेत त्यामध्ये जे काही हेक्शर आणि ओहली यांनी जो सिद्धांत मांडलेला होता आणि त्यांनी मांडलेला जो काही सिद्धांत आहे त्याला लिओनटिफ नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहे यांनी विरोध दर्शवलेला आहे. सो कशा पद्धतीने ते लिओनटिफने त्या सिद्धांताला विरोध केलेला आहे त्या संदर्भाने आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतोय. ओके, सो प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती चाचणी हेक्शर आणि ओहलीच्या परकीय व्यापाराच्या सिद्धांतासाठी केली गेली जिचे परिणाम सिद्धांताच्या विरुद्ध आले? ओके, म्हणजे कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने हेक्शर आणि ओहलीच्या जे काही सिद्धांत मांडलेले आहेत त्याचे परीक्षण केले आणि त्यांनी जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्याला विरोधाभास अशा पद्धतीने नवीन सिद्धांत स्पष्ट केले ते या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, सो पर्याय काय दिलेला आहे? रिकार्डोचा सिद्धांत, सूट्सचा विरोधाभास, त्यानंतर आहे तिसरा पर्याय नक्षचा विरोधाभास आणि चौथा जे दिलेला आहे की लिओनटिफचा विरोधाभास. ओके, सो आता या पर्यायाला किंवा हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे काही हेक्शर आणि ओहली आहेत त्यांनी मांडलेला सिद्धांत आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी आणि त्यांनी जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्याला विरोधाभास किंवा त्याला विरोध करणारा जो सिद्धांत आहे तो कोणी डेव्हलप केलेला आहे तर लिओनटिफ नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत. ओके, सो लिओनटिफ नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जो काही म्हणजे हेक्शर आणि ओहली यांनी जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्याला विरोध दर्शवणारा किंवा विरोध करणारा असा दुसरा सिद्धांत त्यांनी डेव्हलप केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हेक्शर आणि ओहलीने कशा पद्धतीने सिद्धांत मांडलेला आहे ते आपल्याला आधी स्पष्ट व्हायला हवं, त्यानंतरच आपण लिओनटिफने काय मांडलेलं आहे किंवा त्याला कशा पद्धतीने विरोध केलेला आहे ते आपल्याला समजायला सोपं जाईल. ओके, सो सुरू करूयात. आता जो काही हेक्शर आणि ओहली, ओके, हेक्शर आणि ओहलीने जे काही इंटरनॅशनल ट्रेड संदर्भाने जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे. एक आहे श्रमप्रधान वस्तू निर्माण करणारा देश आणि भांडवल प्रधान वस्तू निर्माण करणारे देश अशा 2 देशांचा विचार त्यांनी आपल्या याच्यामध्ये सिद्धांतात केलेला आहे. ओके, सो एक देश जो श्रमप्रधान वस्तूंची जास्त उत्पादन करतो आणि दुसरा जो देश आहे तो भांडवल प्रधान वस्तूंची जास्त उत्पादन करतो किंवा ते भांडवल प्रधान वस्तू जास्त बनवतो. सो या हेक्शर आणि ओहलींनी काय स्पष्ट केलं तर त्यांनी असं मांडलं की श्रमप्रधान वस्तूंची निर्यात करणारा जो देश आहे श्रमप्रधान वस्तूंची जो काही उत्पादन करणारा जो देश आहे ज्या देशामध्ये श्रमाचा वापर करून जास्तीत जास्त कमी किमतीच्या किंवा सहजरित्या उपलब्ध होईल अशा वस्तूंचे उत्पादन केला जातो ते वस्तू किंवा तो जो श्रमप्रधान वस्तू आहे तो भांडवल प्रधान जे काही देश आहेत त्या देशाला निर्यात करावा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि भांडवल प्रधान वस्तू जे काही श्रमप्रधान देश आहेत त्या देशांना हे भांडवल प्रधान किंवा भांडवल वस्तू तयार झालेले आहेत ते या ठिकाणी श्रमप्रधान निर्माण करणाऱ्या देशाला निर्यात करावा अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो थोडक्यात काय तर समजा आपण उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला लवकर लक्षात येईल. समजा अमेरिका आहे. ओके,
सो या ठिकाणी आपल्याला अमेरिका दिलेले आहे आणि आपला भारत. ओके. सो भारत आपल्याला काय दिसून येतो तर भारताची जी काही लोकसंख्या आहे त्यानुसार आपल्याला भारतामध्ये श्रमप्रधान म्हणजे जे काही भारतामध्ये श्रम करणारे जास्त आहेत. तर अमेरिका हे कॅपिटलिस्ट जे काही आहे म्हणजे भांडवल प्रधान देश आहे. यामध्ये भांडवली वस्तू जास्त प्रमाणामध्ये उत्पादन केला जातो. ओके. सो एक वस्तू घेऊया संगणक. ओके. संगणक या वस्तूंची जी काही उत्पादन आहे तो या ठिकाणी जास्त प्रमाणात केला जातो. आणि त्याच कंपेअरमध्ये आपण जर भारतात विचार केला तर श्रमप्रधान म्हणजे श्रम करून हाताद्वारे जे विणलेले विणकर असतील. सो जे काही खादी आहे तर खादीपासून जो काही कपडा तयार होतो त्या कपड्याचा विचार करूयात. ओके. सो आता या ठिकाणी हेक्स्टर आणि ओलिन यांनी काय स्पष्ट केलेलं आहे की समजा अमेरिका असा देश आहे ज्यामध्ये भांडवल प्रधान वस्तू अर्थात संगणकाची जास्त निर्मिती होते. पण त्या कंपेअरमध्ये भारतामध्ये संगणक कमी प्रमाणात बनवला जातो. सो अशा वेळेस काय करावं तर अमेरिका या देशाने त्या संगणकांची जी निर्यात आहे ते भारताला करावी. आणि त्यासोबतच आता भारतामध्ये कपडा जो काही खादीपासून जो तयार झालेले जे कपडे आहेत त्या कपड्या मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात म्हणजे तयार केले जातात. मात्र अमेरिकेमध्ये ते त्या प्रमाणात तयार केले जात नाही. सो त्या अनुषंगाने म्हणून त्यांनी जो काही कपडा जो आहे तो अमेरिकेला निर्यात करावा अशा पद्धतीने त्यांनी हेक्स्टर आणि ओलिन यांनी सिद्धांत स्पष्ट केले की थोडक्यात काय तर अमेरिका भांडवल प्रधान जो देश आहे तो भांडवली वस्तूंची निर्यात श्रमप्रधान देशाला करतो आणि श्रमप्रधान देश भांडवल जे काही त्यांनी श्रमापासून जे काही तयार केलेले वस्तू आहेत ते श्रमयुक्त वस्तू भांडवल प्रधान देशाला निर्यात करतात. अशा पद्धतीने त्यांनी सिद्धांत स्पष्ट केले होते. मात्र या सिद्धांताला पुनर्परीक्षण कोणी केलेलं आहे तर लिओन टिफ यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. सो त्यांनी काय केलं तर 1947 या वर्षात अमेरिकेच्या आयात निर्याती संदर्भाने त्यांनी रचनेचा अभ्यास केला आणि यांनी जो काही सिद्धांत मांडलेला होता त्याला पडताळून त्यांनी बघितलेला आहे. ओके. सो त्यांनी जेव्हा ही संकल्पना अभ्यासताना लिओन टिफने या संकल्पनेत भांडवल आणि श्रम या दोन घटकाद्वारे हे जे काही विचार आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. ओके. याआधी हेक्स्टर आणि ओलिनने देखील या श्रम आणि भांडवलाचा विचार करून जे काही सिद्धांत मांडलेले होते त्या सिद्धांताला कशा पद्धतीने त्यांनी खंडन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके. सो समजा अमेरिका आहे तर अमेरिकेमध्ये या चार्टच्या स्वरूपात त्यांनी 1947 मध्ये जे काही वस्तू व सेवांची जे काही वस्तूंची निर्यात केलेली आहे भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात आणि जे काही श्रमप्रधान वस्तूंची आयात. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी काय दिलेलं आहे की भांडवली वस्तू संदर्भाने निर्यातीमध्ये जर बघितलं तर भांडवली वस्तूंची निर्यात 25 ते 51 वस्तूंची निर्यात अमेरिकेने दुसऱ्या देशाला केलेलं आहे ज्या देशामध्ये श्रमप्रधान वस्तू विकल्या किंवा तयार केल्या जातात. आणि आयात भांडवली वस्तूंचीच आयात अमेरिकेने किती केलेलं आहे तर 3091 वस्तूंची आयात केलेलं आहे. आता या ठिकाणी विचार करा अमेरिका जो भांडवल प्रधान देश आहे त्या देशामध्येच भांडवल प्रधान वस्तूंची आयात जास्त केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. म्हणजे जे काही हेक्स्टर आणि ओलिनने म्हटलेले होते की श्रमप्रधान वस्तूंची आयात जास्त होतो भांडवल प्रधान देशामध्ये आणि भांडवल प्रधान वस्तूंची आयात म्हणजे निर्यात श्रमप्रधान देशाला जास्त प्रमाणात होतो. त्या ठिकाणी चुकीचं म्हणजे तो जो काही सिद्धांत आहे त्या ठिकाणी विरोधाभास निर्माण होताना आपल्याला दिसून येतो आहे. कारण अमेरिका हा भांडवल प्रधान देश आहे मात्र तो भांडवल प्रधान देश असूनही देखील भांडवल वस्तूंची आयात जी आहे ते आयात जास्त प्रमाणात करतो तर निर्यात कमी प्रमाणात करतो. ओके. आणि श्रमप्रधानचा विचार केला तर श्रमप्रधान एकंदरीत आपल्याला 13.99 इतका जो या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो ॲक्च्युलीमध्ये हे नाही आहे याचे गुणोत्तर आहे भांडवल श्रम यांचे गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सो श्रम या ठिकाणी दिलेलं आहे श्रमाची निर्यात 182 केलेलं आहे. ओके. समजा 182 वस्तू श्रमापासून तयार झालेली या वस्तूंची निर्यात अमेरिकेने 182 केलेलं आहे. मात्र आयात किती केलेलं आहे तर 170 श्रमप्रधान वस्तूंची आयात केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अमेरिका हा भांडवल प्रधान देश असून देखील भांडवल वस्तूंची आयात जास्त करतो हा. ओके. भांडवली वस्तूंची आयात जास्त करतो मात्र तो भांडवल प्रधान देश असूनही श्रम वस्तूंची निर्यात करतो. ओके. जे श्रम प्रधान वस्तूंची आयात त्याला जास्त करायला पाहिजे होता तरी देखील तो श्रमप्रधान वस्तूंची निर्यात जास्त करतो आहे. ओके. सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने जी काही लिओन टिफ आहे त्यांनी हा जो काही विरोधाभास हेक्स्टर आणि ओलिनने मांडलेल्या सिद्धांताला विरोधाभास म्हणून त्यांनी स्पष्ट केल्याचे दिसून येतो. ओके. सो हे देखील या ठिकाणी यावरच देखील आयोगाने प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अमेरिकेसारख्या जे काही भांडवल श्रीमंत देशातून श्रमप्रधान वस्तूंची निर्यात आणि भांडवल प्रधान वस्तूंची आयात होते हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने त्यांनी कोणी तर
लिओन टफ यांनी हेक्स्टर आणि ओहलींच्या सिद्धांताला विरोधाभास दर्शवलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 लिओन टिप्सचा विरोधाभास. कारण या लिओन टिप्सच्या विरोधाभासामध्येच आपल्याला हेक्स्टर आणि ओहली यांनी मांडलेल्या सिद्धांताचे खंडन झाल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भाने प्रश्न विचारलेला होता. ओके, दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यामधील जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते. अशा पद्धतीने STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला आहे. ओके, प्रश्नाचा एकंदरीत जो काही कल आहे तो काय स्पष्ट करतो आहे की जे काही निर्यातदार आहेत त्या निर्यातदारांना आपल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू विकण्यासाठी किंवा त्या वस्तूंच्या निर्यात करण्यासाठी बाहेर देशामध्ये समजा त्यांना एखादा खर्च आलेला असेल किंवा त्या वस्तूंची निर्यात करण्यासाठी जो काही खर्च अफोर्ड करावा लागत असेल आणि त्या संदर्भाने त्यांना कर्ज घ्यावं लागत असेल आणि त्या कर्ज ते जेव्हा एखाद्या बँकेकडून घेत असतील तर अशा वेळेस त्या बँकांना शाश्वती हवी आहे की ते कर्ज परत मिळणार आहे. सो अशा पद्धतीने त्या बँकांना विमा संरक्षण देण्याचं जे काही कार्य आहे ते कोणत्या संस्थेद्वारे केलं जातो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, आय होप सो आता तुम्हाला कळलेलं असेल. पर्याय दिलेला आहे आयात निर्यात बँक, एक्झिम बँक. दुसरा पर्याय आहे निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू. ओके, या ठिकाणी EPCG योजना. ओके, एक्सपोर्ट निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातो आहे तर एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स स्कीम. ओके, एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स स्कीम अशा पद्धतीने संबोधले जातो. त्यानंतर आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे त्यांना बँकांना संरक्षण मिळतो का. आणि चौथा पर्याय आहे आपत्कालीन क्रेडिट लाईन हमी योजना. सो कोणते जे काही संस्था आहे ते निर्यातदारांचे जे काही कर्ज आहे ते कर्ज पुरवठा देणाऱ्या ज्या बँका आहेत त्या बँकांना विमा संरक्षण प्रदान करतो. ओके, सो ती जी काही संस्था आहे ती आपल्याला एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याद्वारे पुरवल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारतील किंवा भारतातील सरकारची मालकी असलेली एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत हे जे काही एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे ते कार्य करतो आहे. ओके, आणि याद्वारे काय दिले जातो तर त्याचे जे काही मुख्यालय आहे ते लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रात. हे जी काही संस्था आहे ते काय करतो तर भारतीय निर्यातदारांना आणि बँकांना निर्यात क्रेडिट विमा संरक्षण प्रदान करतो. ओके, सो निर्यात क्रेडिट विमा संरक्षण प्रदान करण्याचे कार्य जे आहे ते या ECGC ओके सो एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे केले जातो आहे. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. याची जी स्थापना आहे ती 30 जुलै 1957 रोजी झाल्याचे दिसून येतं. त्यानंतर आपल्याला एक्झिम बँक संदर्भात विचारलेलं आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ही भारतातील एक विशेष वित्तीय संस्था दिसून येते ज्याद्वारे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला अर्थसहाय्य करणे, वेगवेगळ्या सुविधा पुरवणे, त्या जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे जे काही प्राथमिक कार्य आहे ते या बँकेच्या माध्यमातून अर्थात या एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेच्या माध्यमातून केल्या जात आहे. त्याची जी स्थापना आहे ती 1982 मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स. ओके, एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स योजना या ठिकाणी दिलेलं आहे. हे काय करतो तर ही एक अशी योजना आहे जी निर्यातदाराला निर्यातीसाठी शून्य सीमा शुल्कावर म्हणजे झिरो जो काही एक्साईज ड्युटी आहे ते भरून पूर्व उत्पादन किंवा पोस्ट प्रोडक्शनासाठी वेगवेगळे भांडवली वस्तूंची जी काही आयात आहे ते आयात करण्याची परवानगी देतो आहे. ओके, थोडक्यात काय तर जे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स या योजनेच्या माध्यमातून ज्या फर्म्स किंवा कंपनी वेगवेगळे जे भांडवली वस्तू आहेत ते भांडवली वस्तू बाहेर देशातून आयात करतात तर अशा वेळेस त्या आयातीवर जो काही टॅक्स किंवा शुल्क लागू केला जातो तो शुल्क या योजनेच्या माध्यमातून त्यांना ते जे काही शुल्क आहे ते माफ केलं जातो आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे जी काही योजना आहे ते आपल्याला दिसून येतं. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे निर्यातदारांना तसेच बँकांना विमा संरक्षण प्रदान करण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते साधन वित्तीय धोरणाचे साधन नाही. ओके, सो वित्तीय धोरणाचे साधन नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो जेव्हा आपण आर्थिक धोरण किंवा
आर्थिक क्रियाकलापाचा आपण विचार करतो तर त्यावेळेस आर्थिक धोरणाचे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. ओके, कोणते 2 प्रकार? एक आहे मौद्रिक धोरण, जे मध्यवर्ती बँकेद्वारे नियमन व नियंत्रित केले जातो, आणि दुसरा आहे राजकोषीय धोरण, ज्याला वित्तीय धोरण देखील म्हटले जातो. ओके, सो पर्यायी नाव देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. वित्तीय धोरण. मौद्रिक धोरणालाच चलनविषयक धोरण किंवा पतपुरवठा विषयक धोरण देखील म्हटलं जातं. ओके, सो पतपुरवठा विषय देखील म्हटलं जातं. सो या ठिकाणी आपल्याला आर्थिक धोरणामध्ये वित्तीय धोरणाचे अर्थात राजकोषीय धोरणाचे साधन नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. शासकीय खर्च, कर आकारणी, पत नियंत्रण धोरण आणि समतोल अंदाजपत्रक धोरण. सो कुठले राजकोषीय धोरणाचे साधन आपल्याला दिसून येत नाही. ओके, सो वित्तीय धोरणाचे जे सरकारद्वारे वित्तीय धोरण राबवले जाते, त्या सरकारद्वारे वित्तीय धोरणाचे जे काही साधने आहेत त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर आहे सार्वजनिक खर्चाचा विचार केला जातो, त्यानंतर आहे कर आकारणीचा विचार केला जातो, त्यानंतर आहे सार्वजनिक कर्जाचा विचार केला जातो, ज्यामध्ये अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्जाचा समावेश होतो, त्यानंतर आहे अर्थसंकल्प, ज्याला अंदाजपत्रक आपण म्हणतो, त्याचा समावेश होतो. आता शासकीय खर्च दिलेला आहे ते करविषयक धोरणामध्ये समावेश होतो, त्यामुळे आपल्याला नाही विचारलेलं आहे, साधन नाही. सो हे साधन आहे. कर आकारणीचा देखील या वित्तीय धोरणाच्या साधनामध्ये समावेश केला जातो, त्यामुळे हे देखील आहे. पत नियंत्रण धोरण आहे का? तर पत नियंत्रण धोरणाचा समावेश या वित्तीय धोरणाचे जे काही साधन आहे त्यामध्ये केला जात नसून त्याचा समावेश कशात केला जातो? तर मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत केला जातो, जे मध्यवर्ती बँकेद्वारे राबवले जात आहे. त्यानंतर आहे समतोल अंदाजपत्रक धोरण, जे अंदाजपत्रका संदर्भाने या ठिकाणी बोलला जातो, त्याचा समावेश या वित्तीय धोरणाअंतर्गत केला जातो. आपल्याला नाही विचारलेला आहे, सो नाही साधन नाही अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, थोडक्यात या ठिकाणी दिलेलं आहे पत नियंत्रण धोरण जे काही आहे, ते पत नियंत्रण धोरण किंवा पत धोरणामध्ये कशाचा समावेश होतो? तर पत धोरण मध्यवर्ती बँकेचे जे काही क्रियाकलाप आहे, जे काही आर्थिक उलाढाल आहे किंवा आर्थिक जे काही प्रक्रिया आहे त्या संदर्भाने वापरला जातो, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील पैसा आणि कर्जाच्या प्रमाणात त्याचे परिणाम स्पष्ट केले जातो आहे. ओके, याउलट वित्तीय धोरणामध्ये कर आकारणी, सरकारचे वेगवेगळे खर्च या संदर्भात वेळोवेळी आर्थिक क्रियाकलापाचे नियमन करण्यासाठी सरकारद्वारे काहीशा मौद्रिक आणि वित्तीय धोरणाचा अवलंब या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी डिफरन्स देखील दिलेला आहे वित्तीय आणि चलनविषयक धोरण, ते तुम्ही नंतर वाचा. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 पत नियंत्रण धोरण. त्यानंतरचा प्रश्न आहे 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शवणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली गेली आहेत, ती म्हणजे अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. आता या प्रश्नात आपल्याला जे काही पंचवार्षिक योजना आहे त्या पंचवार्षिक योजनेच्या 11व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात जे काही उद्दिष्टे किंवा जे काही लक्ष्य ठरवण्यात आलेली होती त्या लक्ष्यांमध्ये कोणकोणत्या लक्ष्यांचा किंवा कोणकोणत्या घटकांचा समावेश होता असा एकंदरीत प्रश्न दिलेला आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, पर्याय दिलेले आहेत पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी, शिक्षण व आरोग्य. कोणते पर्याय बरोबर आहेत? फक्त क आणि ड, अ, ब, क आणि ड. त्यानंतर तिसरा आहे फक्त क आणि चौथा आहे ब, क, ड. आता या संदर्भाने आपण जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपल्या या यूट्यूब चॅनलवर अर्थशास्त्र या विषया संदर्भाने आपण रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे, त्यामध्ये आपण पंचवार्षिक योजना सविस्तर बघितलेलं आहे. ओके, सो त्यामध्ये आपण जी काही 11वी पंचवार्षिक योजना आहे त्यामध्ये त्याची सुरुवात आपल्याला कधी दिसून येते? एकंदरीत त्यांचा जो काही कालावधी आहे तो 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 अशा पद्धतीने 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपल्याला दिसून येतो. यामध्ये अध्यक्ष होते मनमोहन सिंग आणि उपाध्यक्ष मॉन्टेग सिंग अहलुवालिया. आता यामध्ये या योजनेला जलद व सर्वसमावेशक वाढ अशा पद्धतीने देखील संबोधलं जातं. यामध्ये कशाचा मुख्य भर होता? तर आर्थिक वृद्धी करणे, सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सेवा यावर विशेष भर दिलेला होता. आणि जे काही प्रतिमान आहे सो या ठिकाणी पुरा प्रतिमानांचा वापर या 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ज्यांनी म्हणजे अब्दुल कलामांनी जे काही पुरा प्रतिमान मांडलेले होते त्याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. ते प्रतिमान काय आहे किंवा या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते आपण सविस्तर आपल्या त्या लेक्चर सिरीजमध्ये रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये बघितलेलं आहे. ओके, त्या संदर्भाने आपण वेगळी प्लेलिस्ट देखील आपल्या या चॅनलवर बनवलेलं आहे, तुम्ही जाऊन नक्की ते व्हिडिओ बघा. या योजनेची उद्दिष्टे व लक्ष्य हे 6 गटात विभागले होते. ओके, कोणत्या गटात? कोणते 6 गट आहेत? तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वाढ,
आर्थिक वाढ, त्यानंतर आहे दारिद्र्य व बेरोजगारी, त्यानंतर आहे शिक्षण, त्यानंतर आहे आरोग्य, 5वा आहे पायाभूत सुविधा आणि 6वा पर्यावरण व शाश्वतता. ओके. आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की वेगवेगळ्या लक्ष्यांमध्ये जे विभागले गेले होते त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांचा समावेश होता का, पर्यावरणाचा होता का, उत्पन्न व गरिबी, शिक्षण व आरोग्य. सो या चारहींचा आर्थिक वाढमध्ये आपल्याला जी काही लक्ष्य आहेत म्हणजे आर्थिक वाढीचे जे काही लक्ष्य आहेत ते ठरवण्यात आल्याचे दिसून येतो. दारिद्र्य व बेरोजगारी संदर्भाने म्हणजे या ठिकाणी क पर्याय दिलेला आहे. उत्पन्न व बेरोजगारी, गरिबी ते संदर्भाने देखील विचारलेलं आहे. शिक्षणाचा देखील या ठिकाणी शिक्षण व आरोग्याचा देखील त्या ठिकाणी विचार केलेला आहे. पर्यावरणाचा देखील विचार केलेला आहे. पायाभूत सुविधाचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे. सो या ठिकाणी जे दिलेले पर्याय आहेत त्या सर्व पर्यायांचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या प्रश्नात आपल्याला रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट होते. त्याला डॅश डॅश अशा पद्धतीने STI पूर्व परीक्षेत विचारलेला पूर्व नाही तर STIच्या मुख्य परीक्षेत विचारलेला आपल्याला प्रश्न दिसून येतो आहे. ओके. सो रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट होते, मात्र त्याला त्याची प्रवृत्ती कशी होती अशा पद्धतीने दिलेलं आहे. उच्च प्राथमिकता देण्यात आली का रोजगार निर्मितीला, त्यानंतर दुसरा आहे उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही, तिसरा आहे प्रथम दर्जा देण्यात आला आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. ओके. सो रोजगार निर्मिती किंवा रोजगार आर्थिक नियोजनात रोजगार निर्मिती या संदर्भात काय दिसून येतो तर रोजगार निर्मिती संदर्भात केवळ घोषणा देण्यात आल्या, मात्र जो काही ठरवलेला जो काही रोजगारीचा दर आहे तो उच्चतम गाठता आलेला आहे, मात्र उच्च प्राथमिकता दिल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे उच्च प्राथमिकता देण्यात आलेली नाही. ओके. या संदर्भाने जी काही 7वी योजना होती, ओके, 7वी जी काही योजना होती त्या योजनेला काय म्हटलं जातं तर रोजगार निर्मितीची योजना. ओके. लक्षात ठेवा, रोजगार निर्मितीची योजना म्हणून त्या 7व्या योजनेकडे बघितले जातो. कदाचित आयोग त्यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके. आणि 12वी 12th स्टेट बोर्डमध्ये या संदर्भाने जी काही पंचवार्षिक योजना आहे त्यामध्ये वेगवेगळे योजनांसंदर्भात डिस्कस केलेले आहे. त्या संदर्भाने हे चार्ट देखील दिलेले आहे, ते तुम्ही नंतर वाचू शकता. ओके. सो त्याचे जे काही मुख्य उद्दिष्ट कोणकोणते होते, त्यानंतर आर्थिक अपेक्षित जो काही लक्ष्य आहे किती ठरलेले होते, साध्यपूर्ती किती झाले ते सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके. आणि पंचवार्षिक योजनेमध्ये देखील हे जे काही चार्ट आहे ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ते देखील तुम्ही त्या पंचवार्षिक योजनेसंदर्भाने व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला ते पंचवार्षिक योजनेचे जे वेगवेगळ्या योजना आहेत ते स्पष्ट होतील. ओके. सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे दारिद्र्याचे दुष्टचक्र ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना खालीलपैकी कोणी मांडले अशा पद्धतीने फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. J.M. केन्स, रॅग्नर नर्क्स, कार्ल मार्क्स आणि चौथा आहे J.S. मिल. गरिबीचे दुष्टचक्र अर्थात गरिबीचा सापळा ज्याला पॉवर्टी ट्रॅप म्हटले जातो. सो हे जे काही संकल्पना आहे ते रॅग्नर नर्क्स, ओके, रॅग्नर नर्क्स यांनी मांडलेली दिसून येतो. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यांनी काय स्पष्ट केले की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. ओके. यावर डायरेक्ट आयोगाने पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो राज्यसेवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. सो एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो असे का स्पष्ट केलेले आहे तर यामध्ये जी काही पॉवर्टी ट्रॅप या रॅग्नर नर्क्स यांनी स्पष्ट केले आहे त्यामध्ये काय दिसून येतं तर एखाद्या कुटुंबाचा इन्कम कमी असेल, गरीब कुटुंब असेल, त्यामध्ये गरीब कुटुंब असल्या कारणानं त्याचं जे काही इन्कम आहे ते कमी आहे आणि इन्कम कमी म्हणजे बचतीचा जो प्रमाण आहे ते देखील कमी असणार कारण त्यांना जे काही पैसे त्यांना मिळतो आहे रोजंदारी किंवा मजुरी करून ते सर्व पैसे त्यांना अत्यावश्यक जे काही अन्न घटक आहे त्यावर खर्च करावा लागणार आणि पर्यायी त्यांच्याकडे कमी बचत होणार. कमी बचत असेल तर कमी इन्व्हेस्टमेंट होईल. जे काही भांडवली वस्तू आहेत किंवा वेगवेगळ्या संपत्ती निर्माण करणाऱ्या वस्तूंमध्ये ते गुंतवणूक करू शकणार नाही आणि गुंतवणूक न करू शकल्याने जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्यांची जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे ते कमी होईल. ओके. लो इकॉनॉमिक ग्रोथ आणि परत ही जी काही सायकल आहे ती परत अशा पद्धतीने रिपीट होईल. याला पॉवर्टी ट्रॅप म्हटलं गेलेलं आहे. जर डेव्हलप हे ग्रोथच्या बाबतीत झालं, आर्थिक वाढच्या बाबतीत, आर्थिक विकासाच्या बाबतीत देखील त्यांनी सेम स्पष्ट केलेलं आहे. जर लो इन्कम असेल तर इन्कम कमी असणारा जो काही घटक आहे किंवा इन्कम कमी असणारा जो काही कुटुंब आहे त्या कुटुंबातील जो मुलगा असेल तो जिल्हा परिषदेच्या शाळेत जाईल. ते उच्च CBSE सारख्या शाळेत जाऊ शकणार नाही, इंग्लिश मीडियममध्ये शिकू शकणार नाही, माझ्यासारख्या मराठी मीडियममध्ये शिकेल. ओके. त्यानंतर त्याच्याकडे एज्युकेशन व हेल्थ केअर त्या व्यवस्थित असणार नाही.
त्यामुळे काय होतं, ह्युमन कॅपिटल स्किलफुल त्याला जे काही एज्युकेशन मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. आपल्यासारखं BA करून तो MPSCची तयारी करेल. ओके. सो अशा पद्धतीने देखील तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. सो त्यानंतर ते जे काही ह्युमन कॅपिटल जे आहे ते ह्युमन कॅपिटल तितकंसा तो सक्षम होणार नाही किंवा स्किलफुल जॉब मिळवण्यासाठी तो सक्षम होणार नाही. परिणामतः त्याची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती लो प्रोडक्टिव्हिटी येईल आणि लो प्रोडक्टिव्हिटीमुळे त्याला जे काही कामं आहेत ते व्यवस्थित योग्य उच्च पगाराचे जे नोकऱ्या आहेत किंवा उच्च पगाराचे जे काही कामं आहेत ते मिळणार नाही. परिणामी त्याची जी इन्कम आहे ती कमी असेल. सो अशा पद्धतीने दारिद्र्याचा सापळा या रॅग्नार नर्स यांनी स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. या संदर्भाने सविस्तर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण गरिबी या चॅप्टर अंतर्गत सविस्तर ते डिस्कस केलेलं आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणाऱ्या वक्राला डॅश डॅश अशा पद्धतीने संबोधले जाते, असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. काय दिलेलं आहे की विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणाऱ्या वक्राला डॅश डॅश अशा पद्धतीने संबोधले जाते. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे तो. लॉरेंज वक्र, दुसरा आहे कुझनेट वक्र, तिसरा आहे समग्र पुरवठा वक्र आणि चौथा आहे फिलिप्स वक्र. ओके. सो जी काही प्रसिद्ध मॅक्स ओ लॉरेंज यांनी 1905 मध्ये उत्पन्न अथवा संपत्ती यामधील जी काही असमान वितरण आहे ते असमान वितरण दाखवण्यासाठी जी काही कर्व आहे ते मांडलेले आहे. ओके. या कर्वलाच किंवा या वक्रालाच लॉरेंज वक्र म्हटलं जातो. यामध्ये उत्पन्न आणि संपत्ती या दरम्यान विषमता कशा पद्धतीने तयार होतो ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओके. सो या लॉरेंज वक्राच्या माध्यमातून आर्थिक विषमता स्पष्ट केला जातो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो उत्पन्नाच्या आर्थिक विषमतेचे जे काही स्पष्टीकरण आहे ते कोणत्या वक्रानुसार दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 1 लॉरेंज वक्रानुसार. ओके. आता जे हे वक्र आहेत ते कशा पद्धतीने आहेत ते देखील आपण समजून घेऊयात. आता या वक्रामध्ये जी काही सरळ रेषा आणि वक्ररेषा अशा पद्धतीने ही जी काही सरळ रेषा आहे. ओके. ही जी काही सरळ रेषा आहे, सरळ रेषा होत नाही, जी काही सरळ रेषा आणि हे अशा पद्धतीने जी वक्ररेषा तयार झालेली आहे ते कशामुळे झालेलं आहे आणि एकंदरीत विषमता कुठे दिसून येते त्या संदर्भाने त्यांनी मांडलेलं आहे. शून्यापासून जो काही गिनी गुणांक देखील संबोधला जातो. सो शून्यापासून गिनी गुणक या ठिकाणी दिलेला आहे आणि पूर्ण समानता असेल जर अर्थव्यवस्थेत किंवा आर्थिक संपत्तीमध्ये पूर्ण समानता असेल तर गिनी गुणांक 1 असतो किंवा पूर्णतः 1 मिनटं जर शून्य असेल तर शून्य गिनी गुणांक असेल तर पूर्ण समानता जे काही आर्थिक उत्पन्नाच्याच बाबतीत पूर्ण समानता अशा पद्धतीने संबोधला जातो आणि गिनी गुणांक 1 असेल तर ते पूर्ण विषमता अशा पद्धतीने दर्शवला जातो. ओके. सो आता हे जे काही आलेख आहे किंवा ग्राफ आहे ते बघूयात कशा पद्धतीने हे स्पष्ट केलेलं आहे. ओके. सो तुम्हाला लॉरेंज वक्र परत कुठेही अभ्यासनाची किंवा या ठिकाणीच आपण ते व्यवस्थित समजलं तर लॉरेंज वक्र काय आहे, कशासाठी दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित कळेल. ओके. सो संपत्तीचा जो काही लाईन आहे ते संपत्तीची जी काही रेषा आहे ते यावर मांडलेलं आहे. उत्पन्न किंवा संपत्ती आणि लोकसंख्येचा जो काही भार आहे तो या रेषेवर मांडला गेलेला आहे. ओके. सो या ठिकाणी काय होतं तर सहसा आर्थिक समानता असण्यासाठी काय व्हायला पाहिजे तर जी काही संपत्ती आहे तर लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार संपत्तीमध्ये वाढ व्हायला पाहिजे. जर 20% झालेली असेल तर त्याची संपत्ती देखील त्या लोकांकडे असणारी संपत्ती 20% असायला पाहिजे. 40% झालेली असेल तर 40% संपत्ती असायला पाहिजे. 60% जी काही लोकसंख्या असेल तर 60% जी काही संपत्ती आहे त्या 60% लोकसंख्येकडे असायला पाहिजे. 80% लोकसंख्या असेल. ओके. सो 80% लोकसंख्या असेल तर 80% जी काही संपत्ती आहे ते त्या 80% लोकांकडे असायला पाहिजे आणि 100%वर 100% अशा पद्धतीने असायला पाहिजे. मात्र या ठिकाणी विरोधाभास कुठे दिसून येतो तर जी काही समानतेची रेषा आहे ही सरळ न जाता ही जेव्हा अशा पद्धतीने कर्व होत जाते. ओके. समजा 20% लोकांकडे 40% संपत्ती आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी गॅप तयार झालेला आहे. 40% लोकांकडे 60% संपत्ती आहे. ओके. 1 मिनटं. 20% लोकांकडे समजा पहिल्यांदा 20% संपत्ती आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी जो दिलेला आहे ॲक्च्युअलमध्ये 40%च्या बाबतीत या ठिकाणी जो कर्व असायला पाहिजे तो नाही, मात्र या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो 40% लोकसंख्या असताना जो काही संपत्तीचा जो प्रमाण आहे तो कमी होताना दिसून येतो. ओके. सो 10% होताना दिसतो.
60% असताना परत त्याच्यामध्ये थोडक्यात वाढताना दिसतो, 25% वाढताना दिसतो. मात्र लोकसंख्या 60% आहे, मात्र जी काही संपत्ती आहे ते 25% झालेलं आहे. 80%च्या दरम्यान आपल्याला किती दिसून येतं, तर 80%च्या दरम्यान 40% म्हणजे 80% लोकांजवळ 40% संपत्ती असल्याचे दिसून येतो. थोडक्यात जी काही रेषा या ठिकाणी असायला पाहिजे ती रेषा आपल्याला कुठे दिसून येतो आहे, तर ती रेषा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो 60%च्या बाबतीत जी रेषा या ठिकाणी दिसून यायला पाहिजे ती संपत्तीचा जो काही समान आहे तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे 60% लोकांकडे किंवा 80% लोकांकडे 40% संपत्ती आहे. ओके, सो या ठिकाणी जो पॉवर्टी गॅप हा जो काही गॅप तयार झालेला आहे, ओके, हा जो काही या ठिकाणी पोकळी तयार झालेली आहे, सो यालाच उत्पन्नातील विषमता किंवा उत्पन्न विषमता पोकळी अशा पद्धतीने संबोधले जाते. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. सो अशा पद्धतीने लॉरेंज वक्राच्या सहाय्याने उत्पन्न व संपत्तीचे असमान वितरण दर्शविले जातो आहे. ओके, सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे निव्वळ खर्च लाभ सिद्धांतात नुसार वस्तूचे मूल्य कशाच्या आधारे ठेवला जातो, अशा पद्धतीने या ठिकाणी MPSC मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. ओके, परत सिद्धांतावर आधारित किंवा एकंदरीत थेरिटिकल बेस असणारा प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो निव्वळ खर्च लाभ सिद्धांत याचे जे आहे या सिद्धांतात वस्तूचे मूल्य कशाच्या आधारे ठेवले जातो, श्रमाच्या आधारे की भांडवलाच्या आधारे, भूमी संसाधनाच्या आधारे की तंत्रज्ञानाच्या आधारे किंवा या चारही घटकांच्या आधारे. ओके, आता जी काही निव्वळ खर्च लाभ सिद्धांत आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्यालाच ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज जी काही थेअरी आहे ते म्हटलं जातं, ज्याला निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत अशा पद्धतीने संबोधला जातो. ओके, आता हे जी काही खर्च लाभ सिद्धांत आहे त्या खर्च लाभ सिद्धांताला कोणी स्पष्ट केलेलं आहे ते सिद्धांत, तर ॲडम स्मिथ यांनी स्पष्ट केलेला आहे. ओके, ॲडम स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे. निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत म्हटलं तर ते ॲडम स्मिथ यांनी स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ॲडम स्मिथने राष्ट्राची संपत्ती या पुस्तकात हे जे काही सिद्धांत आहे ते स्पष्ट केलेलं आहे. ओके, आणि त्यामध्ये मुक्त व्यापार जो आहे त्या मुक्त व्यापारावर त्यांनी प्रचंड टीका केलेली आहे. या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की तुलनात्मक खर्च सिद्धांताचे स्पष्टीकरण मांडलेलं आहे आणि याच्यामध्ये मुख्य जो काही भर आहे तो आपल्याला निरपेक्ष लाभ सिद्धांतामध्ये स्पष्ट केल्याचे दिसून येतो. आणि तेच निरपेक्ष लाभ सिद्धांत म्हणजे थोडक्यात काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कळेल. ओके, आता ॲडम स्मिथने काय केलेलं आहे की जी काही ॲब्सोल्यूट, ओके, ज्याला निरपेक्ष लाभ सिद्धांत म्हटलं जातो आहे, ज्याला निव्वळ खर्च लाभ सिद्धांत, सो यामध्ये उत्पादनाचा जेव्हा घटकाचा विचार केला तेव्हा उत्पादनाचा जो घटक आहे तो त्यांनी श्रम हा एकच उत्पादनाचा घटक घेतलेला आहे. आणि या श्रम उत्पादनाचा घटक घेऊन काय केलेलं आहे की एखाद्या देशामध्ये समजा अमेरिका हा जो देश आहे, अमेरिका या देशामध्ये आणि भारत असे जे देश आहे, सो अमेरिका या देशामध्ये समजा संगणक, ओके, परत आपण आपला जो उदाहरण आहे तो बघूया, संगणक आणि या ठिकाणी कापड. ओके, आणि परत भारतामध्ये संगणक आणि कापड घेऊयात. ओके, सो या संगणक आणि कापडच्या माध्यमातून ज्या ठिकाणी म्हणजे आता भांडवल प्रधान देश कोणता आहे, अमेरिका आहे. या अमेरिकेमध्ये काय दिसून येतं तर संगणकाची जी काही उत्पादन क्षमता आहे ती जास्त आहे. ओके, संगणकांची जी काही उत्पादन आहे एका वर्षामध्ये समजा 1000 होत असेल. ओके, त्या तुलनेत भारतामध्ये ते संगणकाचे जे काही उत्पादन आहे ते उत्पादन किती होते तर फक्त 300 होतं. ओके, सो 300 इतका उत्पादन आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो 300 उत्पादन संगणकाचं होतं. तर अशा वेळेस काय करावं तर अमेरिकेने भारताला संगणक निर्यात करावा. ओके, आणि कापडचा विचार केला तर या ठिकाणी कापड अमेरिकेमध्ये 500 जे आहेत ते 500 कापड तयार होतो आणि भारतामध्ये जर विचार केला तर 400 कापड तयार होतो. ओके, तर अशा वेळेस कापडाचं देखील निर्यात, कारण अमेरिकेमध्ये भारतापेक्षा जास्त कापड आहे, तो 100 कापडाची निर्यात भारताला करावी अशा पद्धतीने त्यांनी ॲडम स्मिथने जे काही सिद्धांत स्पष्ट केलेले आहे आयात निर्यात संदर्भाने त्यालाच आपण ॲब्सोल्यूट किंवा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत म्हटलं गेलेला आहे. ओके, जेणेकरून यांचा जो काही अतिरिक्त 100 कापडासाठी जो काही खर्च किंवा 100 कापडाचा जो लाभ यांना होणार आहे तो यांना निर्यात केल्याच्यानंतर त्यांचा जो काही नफा आहे तो त्यांना मिळणार आहे आणि बदल्यात त्यांना भारताला कापड मिळणार आहे. सोबतच संगणकाच्या बाबतीत देखील 1000 पैकी
संगणक जे आहेत भारताकडे 300 आहेत. तर परत जे काही आवश्यकपुरती किंवा गरजेपुरती जे काही संगणक आहेत ते आपल्याकडे ठेवून बाकी जे काही संगणक आहेत ते भारताला निर्यात करावे, अशा पद्धतीने निरपेक्ष भावाने जी काही सिद्धांत आहे ते या ॲडम स्मिथ याने स्पष्ट केलेलं आहे. ओके. आणि त्यामध्ये फक्त एका घटकाचा विचार केलेला आहे, तर श्रमाचा. ओके. श्रमाचा विचार केलेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या प्रश्नाचं जे काही योग्य पर्याय आहे तर पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता डेव्हिड रिकार्डो त्यांनी जी काही तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत आहे, हे जे काही तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये याचा एक पाऊल पुढे जाऊन म्हणजे जे काही ॲडम स्मिथ आहे त्या ॲडम स्मिथचं जे काही निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत आहे त्यामध्ये थोडा मॉडिफिकेशन घडवून आणून, ओके, लक्षात ठेवा, द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या पुस्तकात त्यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आणि यामध्ये काय दिसून येतं तर श्रमासोबतच, ओके, श्रमालाच या देशामध्ये किंवा या तुलनात्मक लाभ खर्च सिद्धांतामध्ये डेव्हिड रिकार्डोने श्रम हेच मूल्य विचारात घेऊन यावेळेस काय केलं तर अमेरिका, ओके, आणि भारत. आता आपण बघितलं की अमेरिकेकडे संगणकाचा जो प्रमाण आहे, ओके, संगणक तो किती आहे तर 1000 होता. ओके. आणि कापड किती होता, थोडा समजायला किचकट जाईल पण व्यवस्थित तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्यांदा जर व्हिडिओ बघाल तर तुम्हाला नक्की कळेल. सो संगणकाचं जे काही उत्पादन आहे ते 1000 होतो आहे पर्टिक्युलर एका वर्षात. ओके. नाही, कापडाचं जे काही उत्पादन आहे ते 500 होतो आहे. ओके. सो भारताचा विचार केला तर संगणक आपल्याला किती तर एका वर्षामध्ये केवळ आपण 300 संगणक उत्पादन करतो आहोत आणि कापड जे आहे ते कापड आपण 400 कापड उत्पादन करतो आहोत. ओके. सो अशा वेळेस जे काही रिकार्डोचा सिद्धांत काय म्हणतो तर संगणकाची जी काही निर्यात आहे अमेरिकेने भारताला करावी. ओके. आणि जी काही कापड आहे तो कापड भारताच्या तुलनेने म्हणजे कापड या ठिकाणी बघितलं तर जे काही अमेरिकेमध्ये जेवढा कापड होतो त्याच्या कमी जो कापड आहे तो उत्पादन भारतामध्ये होतो. पण इतकाही कमी होत नाही तर जेणेकरून ज्या पद्धतीने संगणकात जे काही उत्पादन आहे किंवा संगणक जे तयार केले जाते अमेरिकेमध्ये तर त्या उत्पादनाच्या तुलनेत भारतामध्ये खूप कमी संगणक तयार केले जातो. मात्र कापडाच्या बाबतीत आपल्याला कापड या ठिकाणी 500 तयार केले जातो तर या ठिकाणी 400 म्हणजे थोड्या प्रमाणात कापडाची जी काही उत्पादन आहे ते भारतामध्ये तयार केलं जातं. सो अशा पद्धतीने अमेरिकेने भारताला संगणकाची निर्यात करावी आणि भारताने अमेरिकेला कापडांची निर्यात करावी, अशा पद्धतीने जे काही सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. सो यालाच तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत दिलेला आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही वाचल्याच्यानंतर तुम्हाला हे स्पष्ट कळेल. ओके. सो या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने श्रम मूल्य सिद्धांतावरून रिकार्डोने तुलनात्मक खर्च या तत्त्वाचा विचार केलेला आहे. आता निव्वळ लाभ खर्च सिद्धांतामध्ये कोणत्या वस्तूंचे मूल्य आधार ठेवलेलं आहे तर फक्त म्हणजे श्रमाचाच विचार घेतलेला आहे. तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये जरी विचारला की पुढच्या वेळेस तुलनात्मक लाभ खर्च सिद्धांतात कशाचा विचार केलेला आहे तर त्या ठिकाणी देखील श्रम या एकच उत्पादन घटकाचा विचार केलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे दोन्ही विधाने तुम्ही किंवा दोन्ही जी काही कन्सेप्ट आहे ते लक्षात ठेवा. ओके. एक कन्सेप्ट ज्या ॲब्सोल्यूट खर्च सिद्धांत किंवा निरपेक्ष निव्वळ लाभ खर्च सिद्धांत कोणी स्पष्ट केलेला आहे तर ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये आणि जे डेव्हिड रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. ओके. सो पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारची जी काही करेक्टर उत्पादनाची जी साधने आहेत. ओके. या ठिकाणी करेक्टर झालं, नॉट करेक्टर, इट्स करेक्टर. ओके. सो करेक्टर उत्पादनाची जी काही साधने आहेत ते कोणते आहेत अशा पद्धतीने STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. ओके. शासकीय उपक्रमांचा नफा, मालमत्ता कर, राजकोषीय सेवा, सर्वसाधारण सेवा. ओके. सो जेव्हा आपण शासनाचे जे काही राजकोषीय धोरण आहे आणि राजकोषीय धोरणासंदर्भात किंवा जे सार्वजनिक वित्त आपण अभ्यासतो त्यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि वेगवेगळे जे काही वित्तीय धोरण आहेत ते अभ्यासतो. त्यामध्ये आपल्याला सार्वजनिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला कर उत्पन्न आणि करेक्टर उत्पन्न असे 2 घटक आपण अभ्यासत असतो. ओके. कर उत्पन्नामध्ये आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करामध्ये काय दिसून येतं तर वैयक्तिक कर आणि संपत्ती कर म्हणजे इन्कम टॅक्स आणि वेल्थ टॅक्स अशा पद्धतीने डायरेक्ट टॅक्सेस असतात. तर अप्रत्यक्ष करामध्ये अलीकडे GST आणि कस्टम ड्युटी सारखे जे काही टॅक्स आहे ते अप्रत्यक्ष करामध्ये येतो. सो कोणते जे काही घटक आहे ते करेक्टर उत्पन्नाचे म्हणजे जे करामध्ये येतो मात्र करेक्टर उत्पन्नामध्ये येत नाही. ओके. सो करेक्टर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो तर शुल्क आहे, त्यानंतर सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत आहे, विशेष अधिभार आहे, दंड व दंडात्मक जे काही रक्कम आहेत एखाद्या
क्राईमसाठी किंवा एखाद्या गुन्ह्यासाठी जो काही दंड पोलिसांनी वगैरे आपण रस्त्याने जातो आणि त्यावेळेस जर चालान वगैरे फाडलं तर ते चालान कशामध्ये जमा होतं तर सरकारच्या करेत्तर उत्पन्नामध्ये जमा होतो. त्यानंतर भेटी व अनुदानांच्या माध्यमातून जे काही देणग्या प्राप्त झालेल्या असेल गव्हर्नमेंटला त्याचा देखील या करेत्तर उत्पन्नामध्ये समावेश होतो. विशेष कर बसवलेले असेल एखाद्या उपक्रमावर त्याचा देखील समावेश होतो आणि वेगवेगळ्या संस्थेकडून किंवा अंतर्गत किंवा बाह्य स्तरावरून जे काही कर्जाची उभारणी केलेली असेल त्याचा समावेश देखील या करेत्तर उत्पन्नामध्ये होतो. ओके. सो या ठिकाणी तेच विचारले की करेत्तर उत्पादनाची साधने आहेत. सो शासकीय उपक्रमांचा नफा याचा समावेश होतो का तर होतो. ओके. सार्वजनिक व सेवांची जी काही किंमत आहे त्यापासून जे काही उभारलेला जो उत्पन्न आहे त्याचा समावेश होतो. मालमत्ता कर हे कर उत्पन्नाचा भाग आहे तर करेत्तर उत्पन्नाचा नाही. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे किंवा ब जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ब विधान ज्या पर्यायात दिलेले आहे ते आपण एलिमिनेट करूयात. सो पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे एलिमिनेट झाले. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. आणि त्यानंतर आहे राजकोषीय सेवेच्या माध्यमातून जो काही उत्पन्न प्राप्त होतं ते देखील आपण करेत्तर उत्पन्नामध्ये समावेश करत असतो. त्यानंतर सर्वसाधारण सेवेच्या माध्यमातून जो काही उत्पन्न प्राप्त होतो त्याचा देखील आपण समावेश या सर्वसाधारण म्हणजे अर्थात करेत्तर उत्पन्नामध्ये करत असतो. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 अ, क, ड. ओके. कारण मालमत्ता कर जे आहे ते आपण प्रत्यक्ष करामध्ये अर्थात जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये करत असतो आणि आपल्याला विचारलेलं आहे करेत्तर उत्पन्न. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न या लेक्चरमधला. आता किमान आधारभूत किंमत म्हणजे काय अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके. MPSC मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. ज्या किमतीला सरकार उत्पादित करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे हे जे पर्याय आहे ते चुकीचे आहे. ज्या किमतीला सरकार खरेदी करते म्हणजे किमान आधारभूत किंमत म्हणजे काय तर थोडक्यात जे काही शेतकरी आहेत देशातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांकडून जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंची वेगवेगळ्या शेतीमधून वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतलं जातं तर अशा पिकांना एक हमी भाव मिळावा जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे तो नुकसान भरपाई त्यांना भरपाईतून त्यांना मुक्त होता आहे किंवा त्यांना जे काही नुकसान आहे ते नुकसान जो सोसावं लागणार आहे त्यापासून त्यांना मुक्ती मिळावी अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेलं आहे. सो त्यासाठी किमान आधारभूत किंमत सरकारद्वारे दरवर्षी निश्चित केलं जातं. सो तेच विचारलेलं आहे की ज्या किमतीला सरकार खरेदी करतो सो त्यालाच आपण किमान आधारभूत किंमत म्हणत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. खुल्या बाजारात सरकारचा खरेदी विक्री प्रश्नच येत नाही. ज्या किमतीला सरकार नियंत्रित प्रणालीद्वारे विकते. ओके. नियंत्रित प्रणालीद्वारे विकते काही दिलेलं आहे हे देखील असणार आहे. ओके. आता किमान आधारभूत किंमत ज्याला MSP ओके मिनिमम सपोर्ट प्राईस अशा पद्धतीने म्हटलं जातं. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सरकारकडून दिलेला एक हमी भाव असतो. शेतकऱ्यांना भाव पडल्याने म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही पीक आहे त्या पिकाला एखाद्या वर्षी भाव पडला किंवा त्यांनी जो काही खर्च करून जो काही उत्पादन घेतलेलं असेल आणि त्यांना त्या उत्पादनाला भाव मिळत नसेल सो अशा वेळेस गव्हर्नमेंट एक हमी भाव निश्चित करते आणि त्या हमी भावाच्या खाली किंवा कुठलाही जो काही संस्था आहे किंवा ते घेणार नाही किंवा अशा पद्धतीने ते हमी भाव निश्चित केल्याच्या नंतर दरवर्षी शेतकऱ्यांकडून त्या हमी भावावर सरकार ते जे काही पिकं आहेत किंवा ते अन्नधान्य ते खरेदी करत असते. ओके. सो सार्वजनिक वितरणासाठी आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळावा अशा पद्धतीने या MSPची रचना किंवा MSP आणल्या गेलेली आहे. ओके. सो FCIच्या माध्यमातून या सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अन्नधान्य खरेदी करण्याचा म्हणजे 1 तीरशे 2 निशाण अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. एखादा शेतकरी आहे तो शेतकरीला समजा त्या शेतकऱ्याला 2023 मध्ये ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे नवीन असणाऱ्यांसाठी भात शेती आहे. सो भात पिकांचे उत्पादन घेतले आणि भात पिकाला समजा 1000 क्विंटल नाही 2000 क्विंटल 2023 या वर्षी सरकारने हमी भाव निश्चित केला. ओके. MSP निश्चित केलेला आहे. सो अशा वेळेस या हमी भाव जे काही निश्चित केलेले आहेत त्या खाली कुठलाही शेतकरी आपला जो काही भात जे काही पीक आहे ते विकणार नाही अशा पद्धतीचे एक निर्देश त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि यापेक्षा इतर व्यापारी वर्ग असतील ते 2150ला समजा कोणी व्यापारी वर्ग भात पीक आहे जे अन्नधान्य ते खरेदी करत असेल तर शेतकरी नक्कीच या 2150 रुपये क्विंटल मिळणाऱ्या व्यापाऱ्याकडे ते आपला जो काही माल आहे तो विकू शकतो. मात्र याच्यापेक्षा जर कमी भाव देत असेल तर 2000 जो काही
हमीभाव सरकारने निश्चित केलेले आहे. सो या 2000वर शेतकरी विकेल आणि त्या संदर्भाने जी काही खरेदी करण्याची जबाबदारी आहे ती सरकारतर्फे FCI खरेदी करत असतो. ओके, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून खरेदी करत असतो, जे भविष्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून रेशनच्या माध्यमातून आपण ज्याला रेशनिंग जो सिस्टम आहे ते त्याद्वारे अन्नधान्याचे वितरण केला जातो. ओके, सो अशा पद्धतीने हमीभाव अर्थात काय तर ज्या किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून जे काही पिकं आहेत ते खरेदी करत असतो तर त्याला आपण किमान आधारभूत किंमत म्हणत असतो. ओके, याची जी काही निश्चिती आहे किती हमीभाव असेल ते CACP. ओके, CACPद्वारे. आता CACP म्हणजे काय? CACP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कास्ट अँड प्राइसेस. ओके, अशा पद्धतीने कॉस्ट नॉट कास्ट, कॉस्ट अँड प्राइसेस. ओके, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस या संस्थेमार्फत ज्याला कृषी खर्च व किंमत आयोग म्हटलं जातो. सो याच्या माध्यमातून हमीभाव निश्चित होत असतो किंवा MSP निश्चित केला जात असतो. ओके, सध्या 22 पिकांसाठी जी काही हमीभाव आहे, ओके, किमान आधारभूत किंमत ते ठरवले जातो आणि ऊसासाठी रास्त किफायतशीर किंमत. ओके, फेअर रिमनरेशन प्राईस. ऊस या पिकाचा समावेश या MSP मध्ये होत नाही, त्यासाठी FRP दिला जातो. ओके, सो हे लक्षात ठेवा. MSP प्रमाणेच FRP देखील दिला जातो ऊस या पिकासाठी. ओके, आता जे काही 22 पिकं आहेत त्या 22 पिकांमध्ये 14 पिके हे आपल्याला खरीप हंगामातील, 6 पिके हे रब्बी हंगामातील आणि 2 इतर व्यावसायिक किंवा नगदी पिकांचा समावेश यामध्ये केला जातो आहे. ओके, अलीकडे जर आपण डाटा बघितला तर आपल्याला दिसून येतो की दिव्य मराठी या न्यूजपेपरच्या माध्यमातून जे काही MSP संदर्भाने 2023-24 मध्ये वेगवेगळ्या पिकांसंदर्भात जे काही गव्हर्नमेंटने MSP निश्चित केलेले आहे त्यामध्ये काय दिसून येतो तर आपल्याला धाना संदर्भात अर्थात भात शेती संदर्भाने किती MSP दिलेला आहे तर 2183 म्हणजे 21 ते 83, जे 2022-23च्या तुलनेत 143 रुपयांची वाढ दिसून येतो. ओके, ग्रेड A असणाऱ्या धान्यांसाठी 2203 MSP अशा पद्धतीने दिलेलं आहे. हे कदाचित आयोग जोड्या लावा स्वरूपात विचारू शकते आणि सहसा मेन्समध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिसून येतो. सो ते देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाजरी या पिकासाठी 2500 हमीभाव सध्या 2023 मध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. तूर या पिकासाठी 7000. त्यानंतर आहे मक्का या पिकासाठी 2090. ओके, त्यानंतर आहे सूर्यफूल. ओके, सूर्यफूलसाठी 6760 रुपये इतका हमीभाव. सोयाबीन या पिकासाठी 4600 इतका हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. ओके, सो असे वेगवेगळे जे पिकं आहेत त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ज्या किमतीला सरकार खरेदी करते त्यालाच आपण किमान आधारभूत किंमत म्हणत असतो. ओके, सो असे 10 प्रश्न आपण आयोगाने जे आतापर्यंत अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेले होते ते आपण या व्हिडिओत डिस्कस केलेलं आहे. ओके, एकंदरीतच प्रश्न किंवा जे लेक्चर आहे ते थोडा लेंदी झालेलं आहे. लेंदी होण्याचं मागचं जो काही कारण आहे ते आपल्याला समजून आलेलं असेल की जे काही थेरिटिकल पार्ट आहे ते थेरिटिकल पार्टवर आयोग प्रश्न विचारतो आहे आणि ते आपल्याला प्रॉपर अंडरस्टँड झाल्याशिवाय आपण त्या प्रश्नाला टॅकल करू शकणार नाही. ओके, त्यामुळे आपण ते जे काही थेरी बेस्ड क्वेश्चन होते ते देखील आपल्या या PYQ सिरीजच्या माध्यमातून बघणे गरजेचं होतं. ओके, आणि जे काही आपण हे प्रश्न डिस्कस केलेले आहेत ते आपण जे काही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच लॉन्च केलेले आहे त्यामध्ये क्विज बॅचमध्ये आपण हे प्रश्न पोस्ट केल्याच्यानंतर त्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो या क्विज बॅचची काही जी वैशिष्ट्ये आहेत ते तुम्ही या ठिकाणी निश्चित वाचू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये एनरोल करायचे असेल तर हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन पिन केलेल्या मेसेजमध्ये दिसेल ते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर बॅच संदर्भाने तुम्ही ॲडमिनला मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी एनरोल करता येईल. ओके, सो अशा पद्धतीने 10 प्रश्न आपण या इकॉनॉमिक्स संदर्भाने बघितलेले आहे. इकॉनॉमिक्सचे एकंदरीतच 90 प्रश्नांची सिरीज म्हणजे 90 प्रश्न सविस्तर आतापर्यंत आपण डिस्कस केलेला आहे. ओके, आणि हा जो आपला जो इनिशिएटिव्ह आहे तो 45 डेज म्हणजे 450 प्रश्न आतापर्यंत आपण इनिशिएटिव्ह सुरू केल्यापासून सविस्तर प्रत्येक प्रश्नाला आपण डिस्कस केलेला आहे. ओके, सो या व्हिडिओनंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही PYQs आहेत ते डिस्कस करूयात. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. थँक्यू, धन्यवाद.